यांचंही शुभेच्छांचा वर्षाव होतोय. बाळूदादा बोराडे पलक केले पण तुमचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. अभिलाष राणे मैदानावरती दाखल झाला. ज्याच्या मार्फतून एक चौकार जरूर आपण पाहिला. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता परंतु खेळाडू पुन्हा एकदा बीट झाला. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर 2 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 12 आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. पहिल्या षटकामध्ये 1 फलंदाज बाद केला तर दुसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केलेत. विलास आणि जिहाद दोन्ही बॅटर मैदानावरती दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली. दोन्ही बॅटरला इथून मात्र बाद केलं आणि आता षटक क्रमांक 3चा खेळ जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः आयोजक कृतिक भोईरला तुम्ही पाहू शकता जे मात्र पाणी घेऊन चाललेत. स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नको आहे यासाठीच आपण पाहतोय. वारंवार नितीनजी भोईर असतील जे मात्र भरपूर मेहनत घेत आहेत. षटक क्रमांक 3 विलासचा पहिला बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु घडले काय पाहावं लागेल. फरदत बाद. नक्की चेंडू शरीरावरती आदळला की बॅटवरती आदळला या साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातील आणि इथून सनी राणेला मैदान सोडलंय त्याला परतावं लागेल माघारी. फरदत बाद. षटकामध्ये 8 होत्या दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या त्यामुळे 13 आहेत. श्री मेहर मैदानावरती आता दाखल होतो. या मॅचमध्ये थोडासा संघ बॅकफुटवरती आहे टीम एरंदाड. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा दुष्काळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. रगरगत्या उन्हामध्ये ज्या प्रकारे पाण्याची शोध असते आता तशीच धाबांची शोध इथून मात्र करावी लागेल टीम एरंदाड संघाला या मॅचमध्ये. कारण 2 षटकाच्या अंती फक्त 13 धाबा आणि षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती बॅटर सनी राणेला इथून मैदान सोडावं लागतंय. नवीन खेळाडू श्री मेहर हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जो मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये इथून चांगली बॅटिंग त्याला देखील करावी लागेल कारण संघ थोडासा बॅकफुटवरती आहे आणि जेव्हा जेव्हा एरंदाड संघ मी म्हणेन अडचणीत सापडतो त्यावेळेस टॉप गिअरवरती बॅटिंग श्री मेहर करत असतो. परंतु या मॅचमध्ये तुम्ही पाहता आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. कोणता सज्ज होतोय विलास. पहिला बॉल फेस करतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न होतो नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती नव्हता शरीरावरती चेंडू आदळतोय. दरम्यान चेंडू घड्याळ करत राहिला त्यामुळेच की काय इथे आता धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 3चा खेळ बारगस्त. पहिले 2 बॉल पुन्हा एकदा राहिलेत. विलास निरगुडाच्या नामावरती चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅचमध्ये. कारण 2 वेळा आतापर्यंत मी म्हणेन या प्रकारे संघनायकाने सांगितलं जिहादनं की 2 वेळा परास्त केलंय टीम एरंदाडनं टीम बदलापूरला. त्यामुळे आता या मॅचमध्ये कंबर कसावी लागेल टीम बदलापूर संघाला देखील. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. हा फटका देखील फसलाय. खेळाडू पुढे सरकतो अंकुश आणि अंकुशने आता अंकुश लावले या बॉलवरती कारण श्री मेहर त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. भरपूर अशा अपेक्षा होत्या श्री मेहरकडून परंतु तो देखील आता आउट झाला. नवीन खेळाडू मैदानावरती स्वतः संघनायक नयन बोराडे आता दाखल होतोय. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता एरंदाड टीमचा देखील डाव कोसळत असताना एकामागे एक तू चल में आहे हीच परिस्थिती आता तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अजून एक फलंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती नयन बोराडे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. मी आधीच म्हटलं होतं 2 वेळा परास्त केले टीम एरंदाडनं बदलापूर गाव या टीमला. परंतु आता या मॅचमध्ये पुन्हा त्यांनी देखील कंबर कसली आहे आणि एकामागे एक विकेटचा सिलसिला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसला आहे. खेळाडू पुढे सरकतोय, स्वतः संघनायक पुढे सरकला. जिहादनं हा झेल टिपला आणि समोर देखील संघनायक नयनच होता. त्यामुळे आता एका संघनायकानं दुसऱ्या संघनायकाची विकेट इथे काढली आहे. परत नयनला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. नंदुदादा भोईर आणि हरिजी राऊत आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. आपला आम्ही आभारी आहोत. नवीन बॅटर मैदानावरती राज भोईर हा खेळाडू आता दाखल झाला. विलास राऊंड विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय. स्वप्नील सावंत भरपूर वेगाने पोहोचलाय. झेल तिथे स्वीकारलाय. अखेर या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 4 विकेट संपादित करत असताना या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक देखील राहिली आहे. ती म्हणजे आपण पाहतोय विलास निरगुडेच्या नावावरती. आणि आता ऋतिकजी भोईर यांनी खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं. आता ते कॅश प्राईज मिळणार आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि खेळाडू विलासला. फरदतबा विलास स्टॅकिंग एरवरती ऋतिक भोईर. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला ढकलायचं होतं. बॉलला नाही जमला. संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा दरम्यान षटक क्रमांक 3 देखील पुन्हा एकदा नावावरती राहिलं. आणि आतापर्यंत आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बडम षटक फेकत असताना 6 चेंडू फेकले. त्यामध्ये आपण पाहतोय जवळ